नमस्कार. आपल्या वाढत्या लोकसंख्येचं पोट भरणं आणि तेही पर्यावरणाची काळजी घेत हे एक मोठं आव्हान आहे, नाही का? शेतीमधला खर्च कमी करून उत्पादन वाढवणं हे एक कोडं बनून राहिलंय. पण आज आपण एका अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे हे कोडं सोडवण्याची ताकद ठेवतं. आता हा एक अगदी साधा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. पारंपरिक शेतीमध्ये आपण काय करतो? संपूर्ण शेताला एकसारखंच पाणी आणि एकसारखीच खतं देतो. पण खरंच पूर्ण शेत एकसारखं असतं का? नाही. एकाच शेतात एका कोपऱ्यातली जमीन आणि दुसऱ्या कोपऱ्यातली जमीन यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. इथेच शेती करण्याच्या दोन पद्धतींमधला फरक स्पष्ट होतो. एकीकडे आहे पारंपरिक शेती म्हणजे वन साईज फिट्स ऑल दृष्टिकोन, आणि दुसरीकडे आहे अचूक शेती जी शेताच्या प्रत्येक लहान सहान भागाची गरज ओळखते आणि त्यानुसारच त्याला खत पाणी देते. यामुळे होतं काय, तर संसाधनांचा अपव्यय टळतो आणि कार्यक्षमता जबरदस्त वाढते. चला तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी एकाच शेतात किती वेगवेगळ्या गरजा असतात हे समजून घेऊया. मग VRT नावाचा उपाय काय आहे ते बघू. हे तंत्रज्ञान डेटा कसं गोळा करतं, त्या डेटाचं एका प्लॅनमध्ये रूपांतर कसं होतं, तो प्लॅन शेतात कसा वापरला जातो आणि सगळ्यात शेवटी या स्मार्ट शेतीचे जबरदस्त फायदे काय आहेत हे जाणून घेऊया. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. एक शेत पण गरजा अनेक. पारंपरिक शेतीसमोरचं हेच तर सगळ्यात मोठं आव्हान आहे. जरा विचार करा. एकाच शेतात काही ठिकाणी माती काळी कसदार असेल तर काही ठिकाणी मुरमाड, कुठेतरी पाणी साचते तर दुसरीकडे जमीन कोरडी ठाक आहे. आता या सगळ्या वेगवेगळ्या भागांना एकसारखंच खत पाणी देणं म्हणजे काय? सरळ सरळ संसाधनांचा अपव्यय आणि पिकाचं नुकसान. मग या समस्येवर उपाय काय? इथेच एंट्री होते व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजीची किंवा VRT. हा एक खरंच खूप प्रभावी आणि पूर्णपणे डेटावर आधारित उपाय आहे. आणि लक्षात घ्या, VRT म्हणजे कुठलं तरी एक मशीन नाहीये. ही एक पूर्ण सिस्टीम आहे. यात सेन्सर आहेत, निर्णय घेणारे कंट्रोलर आहेत आणि ते निर्णय शेतात राबवणारी मशिनरी आहे. हे सगळं मिळून शेतीला स्मार्ट बनवतं. या तंत्रज्ञानाचं ध्येय अगदी साधं आणि सरळ आहे. योग्य गोष्ट योग्य प्रमाणात, योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी देणं. हे 4 योग्य शब्दच शेतीमध्ये क्रांती घडवून आणत आहेत. पण ही सिस्टीम काम कशी करते? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम आहे डेटा गोळा करणं. असं समजा की या सिस्टीमला स्वतःचे संवेदना अवयव आहेत, जे शेतामधली प्रत्येक गोष्ट टिपत असतात. तर हे संवेदना अवयव 3 प्रकारचे आहेत. पहिले, मातीमधले सेन्सर, जे थेट जमिनीत जाऊन नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमची पातळी तपासतात. दुसरे, पिकांवरचे सेन्सर, जे पिकांच्या रंगावरून, त्यांच्या वाढीवरून त्यांचं आरोग्य कसं आहे ते ओळखतात. आणि तिसरे, रिमोट सेन्सिंग म्हणजे सॅटेलाइट आणि ड्रोन, जे आकाशातून संपूर्ण शेतावर नजर ठेवतात आणि एक मोठा नकाशा तयार करतात. जमिनीच्या आत काय चाललंय याची खरीखुरी रिअल टाईम माहिती आपल्याला ह्या सेन्सर्समुळे मिळते. हे प्रोब्स थेट मातीत जाऊन ओलावा आणि इतर महत्त्वाचे घटक मोजतात, जे डोळ्यांना दिसत नाहीत. आता NDVI बद्दल बोलूया. हे खूप महत्त्वाचं मेट्रिक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे पिकांचं एक प्रकारचं हेल्थ रिपोर्ट कार्ड आहे. झाडं प्रकाश कसा परत पाठवतात यावरून हे तंत्रज्ञान त्यांचं आरोग्य तपासतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे पिकांवर आलेला ताण आपल्याला डोळ्यांनी दिसण्याआधीच हे तंत्रज्ञान तो ओळखतं. ठीक आहे, तर आता आपल्याकडे खूप सारा डेटा गोळा झालाय. पण या नुसत्या आकडेवारीचं काय करायचं? या माहितीला एका ठोस प्लॅनमध्ये कसं बदलायचं? इथेच या सिस्टमचा मेंदू कामाला लागतो. इथे 2 महत्त्वाचे खेळाडू आहेत, GPS आणि GIS. GPS आपल्याला सांगतं कुठे, म्हणजे शेतातली अगदी अचूक जागा, आणि GIS आपल्याला सांगतं काय, म्हणजे त्या जागेवर नक्की काय परिस्थिती आहे. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हाच एक अचूक सविस्तर ॲक्शन प्लॅन तयार होतो. GIS म्हणजे नक्की काय? तर ही एक अशी कम्प्युटर सिस्टीम आहे जी वेगवेगळ्या माहितीचे थर एकावर एक रचते. म्हणजे एका थरात मातीचा प्रकार, दुसऱ्या थरात पाण्याची पातळी, तिसऱ्या थरात गेल्या वर्षीचं उत्पन्न, असं सगळं एकत्र करून एक डिजिटल नकाशा बनवते. यामुळे आपल्याला शेतातले पॅटर्न्स आणि संबंध लगेच समजतात. तर हा प्रिस्क्रिप्शन मॅप बनतो कसा? पहिली पायरी, GPS वापरून शेताच्या वेगवेगळ्या भागांमधनं माती आणि पिकांचे नमुने घेतले जातात. दुसरी पायरी, GIS सॉफ्टवेअर या सगळ्या डेटाचं विश्लेषण करतं आणि शेताचे वेगवेगळे मॅनेजमेंट झोन तयार करतं. आणि तिसरी, शेवटची पायरी, प्रत्येक झोनला किती खत द्यायचं हे सांगणारा एक फायनल डिजिटल प्रिस्क्रिप्शन मॅप तयार होतो. चला, प्लॅन तर तयार आहे,
पण तो शेतात राबवायचा कसा? आता कामाला लागतात या सिस्टेमचे हात, म्हणजे ती मशिनरी जी हा डेटा आधारित प्लॅन प्रत्यक्षात उतरवते. हे काम करायच्या 2 मुख्य पद्धती आहेत. पहिली आहे मॅप बेस्ड VRA. यात ट्रॅक्टरमधला कम्प्युटर आधीच तयार केलेल्या प्रिस्क्रिप्शन मॅपनुसार खताचं प्रमाण कमी जास्त करतो. दुसरी पद्धत आहे सेन्सर बेस्ड VRA, जी आणखी स्मार्ट आहे. या ट्रॅक्टरवरच सेन्सर लावलेले असतात, ते चालता चालता पिकांची गरज ओळखतात आणि त्याच क्षणी रिअल टाईममध्ये खताचं प्रमाण बदलतात. म्हणजे एक प्लॅन फॉलो करते तर दुसरी ऑन द स्पॉट निर्णय घेते. आणि ही अचूकतेची आयडिया फक्त मोठ्या ट्रॅक्टरपुरती मर्यादित नाहीये. फर्टिगेशन नावाचं एक तंत्र आहे, ज्यात सिंचनाच्या पाण्यातूनच खत थेट मुळांपर्यंत पोचवलं जातं. हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये NFT सारख्या पद्धती वापरून पोषक द्रव्यांवर पूर्ण कंट्रोल ठेवला जातो. आणि हो, आता तर ड्रोनचा वापर करून शेताच्या अशा भागांमध्येही खत पोचवलं जातंय जिथे पोचणं अवघड असतं. तर आता सगळं ऐकून आपण पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊया. या VRT सारख्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा खरा फायदा काय? खरं सांगायचं तर याचे फायदे खूप मोठे आहेत आणि ते शेतीच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करतात. याचे फायदे पाहिले तर ते चहूबाजूंनी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खतांचा वापर फक्त गरजेपुरताच होतो, त्यामुळे उगाच होणारा खर्च वाचतो. यामुळे शेतकऱ्यांची थेट आर्थिक बचत होते. पर्यावरणाचा विचार केला तर गरजेपेक्षा जास्त खत वापरलं जात नाही, त्यामुळे आपली माती आणि पाणी दोन्ही सुरक्षित राहतं. आणि शेवटी प्रत्येक रोपाची गरज पूर्ण झाल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते आणि मालाची गुणवत्ताही सुधारते. म्हणजे बघा, सगळ्यांसाठीच ही एक विन विन सिच्युएशन आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये एक अशी अचूकता आली आहे ज्याची आपण काही वर्षांपूर्वी कल्पनाही करू शकलो नसतो. यामुळे एकीकडे संसाधनांचा अपव्यय थांबतो आणि दुसरीकडे पिकांचं उत्पादन जास्तीत जास्त वाढवता येतं. आणि या विवेचनाच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न: जसजसं तंत्रज्ञान आणि डेटा शेतीमध्ये अधिकाधिक रुळत जाईल, तसतसं आपलं म्हणजे माणसाचं अन्नासोबतचं नातं कसं बदलेल?